सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना श्री साई देवस्थान वहालच्या वतीने साई सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। या गुरुवारी मराठी लोकगीत गायक, संगीतकार तसेच दिग्दर्शक किसन फुलोरे यांना साई सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरशेठ पाटील यांच्या हस्ते किसन फुलोरे यांचा सत्कार करण्यात आला। साई रामाय नमः, श्री साई कृष्णाय नमः। यावेळी किसन फुलोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तर असं माझ्या मनात होतं की आपण काही बऱ्याचशा दिवसानंतर इथे यावं, पण येथील वास्तूचं जे पावित्र्य आहे, बाबांचा सहवास आहे आणि इथे रविशेठ सारखी अगदी गोड मंडळी, देवासारखी मंडळी आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांची डोळ्यासमोर दिसलं की माझे पाय आपोआप ह्याच दिशेने वळतात आणि असं वाटतं की आपण तिथे पुन्हा लवकरच गेलो पाहिजे। आणि खरंच आज मी त्याच निमित्ताने मीच ठरवलं की आता आपण परत जाऊया आणि मला असं वाटतं की पुन्हा आलो तरी मला इथं कंटाळा येणार नाही, कारण इथली जी वास्तू आहे किंवा इथलं जे पावित्र्य आहे ते खूपच खरोखर मनापासून, अगदी मनापासूनच सांगतो। बाबांचं इथं अगदी डोळे बंद करून जर पाहिलं तर बाबांचं खरोखर इथं दर्शन सुद्धा घडतं। मला जे काही अनुभव आले अतिशय मला मनापासून सांगतो। यावेळी साई देवस्थान वहालचे संस्थापक रविशेठ पाटील, मोका मडवी, राजू मुंबईकर, श्री पारिंगे आदी मान्यवरांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते।